वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आपण फक्त 50 पसंतीक्रम जे आहे तुमचे नशीब बदलणार आहे. 50 पसंतीक्रम जे आहे गेम चेंजर ठरणार आहे या शिक्षक भरती 2025 मध्ये. कसे काय ते बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन बेल त्याला ऑलवर सेट करा आणि पूर्ण गोष्टी तपासल्यानंतर, पूर्ण गोष्टींचा ॲनालिसिस केल्यानंतर, आणि हा व्हिडिओ बनवायला खूप वेळ लागला, जवळपास माझे 2-3 तास जे आहे याच्यामध्ये गेले. त्याच्यामुळे व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे, तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर सगळ्यात अगोदर बघा, पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲक्च्युअलमध्ये शिक्षक भरती 2025-26 लवकरच राबवल्या जाणार आहे. त्या संदर्भात प्रक्रिया सुद्धा सुरू आहे. पण आता 50 पसंतीक्रमाचा परिणाम कसा होणार आहे, काय होणार आहे ते सध्या सांगतो. सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट महत्त्वाची म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हे किती आहेत ते बघून घेऊया एकदा. ही जिल्ह्यांची आकडेवारी आहे. एकूण जिल्हे जे आहेत महाराष्ट्रामध्ये जवळपास 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांपैकी प्रत्येक जिल्हा परिषदा ज्या आहेत, वेगवेगळ्या जिल्हा परिषदा, त्यांच्या जागा पवित्र पोर्टलवर येणार आहेत. ठीक आहे. आता पुढे महत्त्वाची जी माहिती आहे ती अशी आहे बघा. महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका जी आहेत त्या आहेत जवळपास, म्हणजे जिल्हा परिषद आहेत 36 जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये. महानगरपालिका आहेत 29. नगर परिषद किंवा नगर परिषदा आहे 232 ते 247च्या आसपास नगरपालिका. आणि आदिवासी विभाग जे आहेत त्यांच्यासुद्धा जागा यावर्षी पवित्र पोर्टलवर येणार आहेत. त्याच्यामुळं आदिवासी विभाग जर बघितला आपण तर 502 शासकीय आश्रमशाळा आहेत आणि 539 अनुदानित आश्रमशाळा आहेत आदिवासी विभागामध्ये, म्हणजे जवळपास 1000 पेक्षा जास्त संख्या त्यांचीच आहे. नंतर समाज कल्याण विभाग जो आहे त्यांच्यासुद्धा जागा यावर्षी पवित्र पोर्टलवर शिक्षक पद भरती 2025-26 मध्ये येणार आहे. तर समाज कल्याण विभागाचे निवासी शाळा जर बघितल्या आपण तर त्या जवळपास 93 आहेत. ठीक आहे. आता ही आकडेवारी येणाऱ्या शिक्षक भरती 2025-26 मध्ये येणार आहे. यातल्या काही जागा विदाऊट इंटरव्ह्यूच्या जास्तीत जास्त असणार आहे आणि काही जागा विथ इंटरव्ह्यूच्या असणार आहे. ठीक आहे. आता पुढे बघूया. पुढे आहे पवित्र पोर्टलद्वारे जी शिक्षक भरती केल्या जाते तर तिच्यामध्ये कोणकोणत्या जागा येतात बघा. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती केल्या जाते तिच्यामध्ये जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, आदिवासी विभाग आणि समाज कल्याण या विभागांतर्गत जवळपास हजारो पदे जी आहेत शिक्षक पद भरतीमध्ये भरल्या जातात. आणि त्यामध्ये सर्वाधिक जास्त संख्या जी असते ती असते जिल्हा परिषदांची किंवा झेडपी जागांची, म्हणजे जवळपास जिल्हा परिषदेच्या जागा ज्या आहेत जास्तीत जास्त असतात शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये. पुढची गोष्ट आहे ती आहे बघा. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे की जी रिक्त संख्या आहे ती किती आहे. आता ती रिक्त संख्या कशावर ठरते तर ती ठरते संच मान्यतेवर आणि बिंदू नामावली आणि रोस्टरवर. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो रिक्त पदं जे आहे ते वॅकन्सी रिपोर्टवर डिपेंड करतात आणि ते वॅकन्सी रिपोर्टनुसार बदलत असतात. ठीक आहे. आता बघूया सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की यावर्षी उमेदवारांना फक्त 50 पसंतीक्रम देण्याचे ठरवलेले आहे किंवा 50 पसंतीक्रम दिला जाणार आहे. विदाऊट इंटरव्ह्यूसाठी 50 आणि विथ इंटरव्ह्यूसाठी 50. ओके. आता विदाऊट इंटरव्ह्यूचं बघितलं आपण. ठीक आहे. कोणकोणत्या जागा येणार आहेत ते सांगितलं मी, त्याची आकडेवारी सुद्धा सांगतो सगळी. ठीक आहे. आता सगळ्यात अगोदर बघूया विथ इंटरव्ह्यूच्या ज्या जागा आहेत त्या कोणत्या येतात, खाजगीच्या. आता खाजगीच्या जागा कोणत्या आल्या होत्या बरं. मागच्या 2024च्या म्हणजे मागची 2022ची जी पद भरती होती त्याच्यामध्ये 2024 मध्ये फक्त आणि फक्त विथ इंटरव्ह्यूच्या जागा होत्या जवळपास 4879. ठीक आहे. 4879 जागा भरलेल्या आहेत. आल्या किती होत्या ते नाही, फक्त भरलेल्या किती आहेत 4879. म्हणजे जागा आल्या तर त्याच्यापेक्षा जास्तच होत्या. म्हणजे एक बघा, एकूण पदं जी होती ती होती 4879. प्रक्रिया जी आहे कशा प्रकारे पद भरती केल्या जाते खाजगीमध्ये तर मुलाखत आणि अध्यापन कौशल्यानुसार पद भरती होते. गुण पद्धत कशी आहे तर जवळपास मुलाखतीसाठी 30 गुण असतात आणि 30-20 असा रेशो आहे. अध्यापन कौशल्यासाठी काही गुण आणि मुलाखतीसाठी काही गुण असतात. आणि भरती प्रक्रिया जी आहे तर खाजगी संस्थेमध्ये अशा प्रकारे भरती प्रक्रिया जी आहे ती केल्या जाते. ठीक आहे. आता निवड बघूया आपण, किंवा कोणत्याही उमेदवाराची शिक्षक भरती 2025 मध्ये जर निवड व्हायची असते तर त्याला काय करावं लागतं. ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर पवित्र पोर्टलवर जाहिराती येतात आणि जाहिराती आल्यानंतर जाहिरातींना पसंतीक्रम विद्यार्थ्यांना द्यावे लागतात, तरच त्यांची निवड जी आहे शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये होते. म्हणजेच थोडक्यात पहिले अगोदर तुम्हाला पसंतीक्रम द्यावे लागतील जाहिरातीला. आता जाहिराती कोणत्या येणार आहे. जाहिराती येणार आहे 2 प्रकारच्या. एक म्हणजे विथ इंटरव्ह्यूसाठी जागा येणार आहेत काही, आणि काही विदाऊट इंटरव्ह्यूसाठी जागा येणार आहेत. विदाऊट इंटरव्ह्यूसाठी तुमच्याजवळ 50 पसंतीक्रम आहेत. त्यापैकी तुम्ही काय करू शकता बघा. आता आपण विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा बघितल्या, तुम्हाला सांगितलं मी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, आदिवासी विभाग आणि समाज कल्याण. तर जवळपास याची जर एकूण आकडेवारी जर बघितली आपण तर फक्त जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगर परिषद जे आहेत किंवा नगरपालिका जे आहेत जवळपास त्यांचे 297 टोटल होते. ठीक आहे. आणि आदिवासी विभाग जर त्याच्यामध्ये ॲड केला तर 1000 शाळा ज्या आहेत 1000 पेक्षा जास्त त्यांचा समावेश त्याच्यामध्ये होतो, म्हणजे प्लस 1000. आणि समाज कल्याण निवासी शाळा ज्या आहेत त्या जवळपास 93 आहेत, म्हणजे जवळपास 1390. जरा ठीक आहे, आपण अंदाज बांधत इथपर्यंत आलोय.
तर 1390 नाही आले तर ठीक आहे, आपण असं म्हणू की बा काही जिल्हा परिषदेमध्ये जागा नाही आहे, काही नगर परिषदेमध्ये सुद्धा जागा नाही आहे, किंवा काही ठिकाणी ज्या आदिवासी विभाग आहे त्यांच्यासुद्धा एवढ्या जागा नाही येणार, थोड्या कमी येतील. पण मग आपण असं तर म्हणू शकतो की बा कमीत कमी निदान 200, 300, 400 जागा येऊ शकतात. ठीक आहे. पुढची स्लाईड ही आहे की जवळपास जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका आणि बाकीच्या ठिकाणच्या ऑदरच्या जागा ज्या आहेत जवळपास किती येतील आस्थापनांच्या जागा, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा इतर मिळून विदाऊट इंटरव्ह्यूसाठी फक्त. त्याच्यामध्ये रयत शिक्षण संस्थासुद्धा आहे, शिवाजी शिक्षण संस्थासुद्धा आहे, स्वामी विवेकानंद संस्थासुद्धा आहे. तर जवळपास 300 ते 400 प्रिफरन्स येतील असे विचार करूया आपण. ठीक आहे. मिनिमम धरले मी, कमीत कमी विदाऊट इंटरव्ह्यूसाठी 300-400 प्रिफरन्स. तुम्हाला त्यातले किती निवडायचे? 50. ओके. आता बघा विथ इंटरव्ह्यूसाठी किती येतील. तर विथ इंटरव्ह्यूसाठी जवळपास मॅक्झिमम रेंज जी राहते ती राहते 500 ते 600 पसंतीक्रमच्या समोरच राहते किंवा आसपास राहते. 500 ते 600 जाहिराती किंवा पसंतीक्रम जे आहे आपल्याला दाखवल्या जातात खाजगीचे जे आहेत ते. त्यापैकी तुम्हाला किती निवडायचे आहेत? 50. ठीक आहे. तिथे सुद्धा तुमचं 50चं गणित फिट बसणार आहे का? नाही. म्हणजे तुम्हाला वर विदाऊट इंटरव्ह्यूमधून 300-400 ठिकाणी पैकी फक्त 50 निवडायचे आहेत आणि खाली सुद्धा 500-600 मधून 50 निवडायचे. ठीक आहे. आता बघा फायदे आणि नुकसान काय होणार आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला फायदे आणि नुकसान सांगतो. बघा, पवित्र पोर्टलद्वारे जी पदभरती केल्या जाते त्याच्यामध्ये 50 पसंतीक्रमाचा फायदा किंवा नुकसान काय होणार आहे. बघा, प्रश्न हा होता, पवित्र पोर्टल शिक्षक पदभरती 2025 मध्ये फक्त 50 पसंतीक्रम देणे, फायदे आणि नुकसान कोणते. तर सगळ्यात अगोदर पहिले बघूया आपण याचे फायदे काय आहेत. तर पवित्र पोर्टल शिक्षक पदभरतीमध्ये केवळ 50 पसंतीक्रम किंवा प्रिफरन्स देण्याची नवीन अट उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण करणारी आहे, ज्याचे फायदे आणि तोटे खालीलप्रमाणे आहे. फायदे काय आहे ते बघूया अगोदर. या प्रक्रियेत वेग येईल. शिक्षक भरती प्रक्रिया जी आहे ती वेगानं होईल. केवळ 50 पर्याय मर्यादित असल्याने उमेदवारांना निवड करणे सोपे जाते व तांत्रिक प्रक्रिया जलद होते. ठीक आहे. दुसरा फायदा काय आहे, कमी गोंधळ होईल. शेकडो शाळांमधून निवड करताना होणारा गोंधळ कमी होतो आणि उमेदवार गंभीरपणे मोजक्या शाळा निवडू शकतात. म्हणजे उमेदवारांना फक्त लिमिटेड प्रिफरन्स दिल्यामुळं त्यांना फक्त मोजक्या शाळा निवडावं लागणार आहे. ठीक आहे. आता आपण बघूया आपल्यासाठी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती की नुकसान किंवा तोटे काय होणार आहेत ते बघूया. नुकसान काय आहे. नुकसान असं आहे की जर समजा 50 पसंतीक्रम दिले तर सगळ्यात पहिलं मोठं नुकसान जे होणार आहे ते होणार आहे संधीवर मर्यादा. संधीवर मर्यादा म्हणजे यामुळे व्यवस्थित ऐका आता, यामुळे उच्च गुण मिळूनही केवळ 50 पर्याय दिल्याने इतर चांगल्या संधी गमावण्याची भीती असते, अशी टीका होत आहे. थोडक्यात मी तुम्हाला एक्झाम्पल समजून सुद्धा सांगतो. फॉर एक्झाम्पल बघा, तुमच्यासमोर 5 विद्यार्थी आहेत. त्यांची टोटल आहे 145, 140 स्कोअर जो आहे त्यांचा टेटचा स्कोअर 145, 140, 138, 137, 130 आहे. ठीक आहे. या सगळ्यांनी 50-50 पसंतीक्रम दिले वेगवेगळ्या ठिकाणी. ओके. आता त्यातल्या 3 विद्यार्थ्यांची निवड झाली. कोण म्हणून त्या 140 वाला उमेदवार निवडला गेला, 138 वाला उमेदवार निवडला गेला आणि 130 वाला उमेदवार निवडला गेला. मग उरलेले जे 2 उमेदवार आहे 145 वाला आणि 137 वाला यांची निवड झालीच नाही. मग मला सांगा 137 आणि 145 किंवा 145 हा जो स्कोर वाला उमेदवार आहे त्याचा स्कोर तर चांगला आहे 145. म्हणजे काही ठिकाणी 145 वाला उमेदवार सुद्धा सिलेक्ट झाला नाही मेरिट हाय गेल्यामुळं, आणि काही ठिकाणी 130, 137 किंवा 140च्या आसपास जो उमेदवार होता त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. मग अशा वेळेस 50 पसंतीक्रम जे आहे त्याचे फायदा आहे किंवा नुकसान आहे. तर साहजिकच त्याचा जो आहे सगळ्यात मोठा नुकसान हे होणार आहे की एक गोष्ट अशी प्रामुख्याने पाहिजे कोणती, की जर समजा उदाहरणार्थ 50 पसंतीक्रम द्यायचे असतील तर उमेदवारांना जाहिराती तर सर्व दिसणार आहे. मग सर्व ठिकाणी पसंतीक्रम जर दिले असते तर मग एखादा उमेदवार कोणत्याही ठिकाणी लागला तर त्यावेळेस त्याला कन्सिडर केला जायला पाहिजे होतं. ठीक आहे. त्याला तर कन्सिडर केला जाईल, पण मग एखादा उमेदवार ज्या ठिकाणी त्याचा विचार व्हायला पाहिजे होता तिथे सुद्धा होणार नाही 50 पसंतीक्रमामुळं. कळते मला काय म्हणायचं. तर तुम्हाला नसेल समजेल तर थोडक्यात सांगतो. समजा माझा स्कोअर 140 आहे, एखाद्या दुसऱ्या उमेदवाराचा स्कोअर 141 आहे. मग जोपर्यंत तो 141 वाला उमेदवार आहे तो जर लागला तरच माझा नंबर 140 वाला नंबर यायला पाहिजे. ठीक आहे. पण कधी कधी काय होईल 141, 140, 137, 135 वाले उमेदवार लागतील आणि मी 140 असून सुद्धा मी घरी राहील. ही गोष्ट कळते तुम्हाला. कशामुळे? फक्त कारण की मी त्या ठिकाणी पसंतीक्रम दिले नाही ज्या ठिकाणी द्यायला पाहिजे होते त्या ठिकाणी. ठीक आहे. आणि एक गोष्ट महत्त्वाची अशी आहे की जर समजा 50 पसंतीक्रम सुद्धा द्यायला आपण तयार आहे, पण एक गोष्ट त्याच्यामध्ये एक कोणती नमूद करायला पाहिजे की जर माझा स्कोअर 140 आहे तर 140 पेक्षा कमी उमेदवार लागणार नाही याची जी आहे शाश्वती घ्यावी. किंवा मग जोपर्यंत हे उमेदवार किंवा समजा उदाहरणार्थ 141 वाला लागला त्याच्यानंतर 140 वाला उमेदवार घेतला आणि नंतरच मग 141 वाला घेऊ आम्ही
तोपर्यंत 139 वाला घेणार नाही, अशी सुद्धा तरतूद पाहिजे. ठीक आहे, जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांचे मार्क चांगले आहे किंवा एखाद्या विद्यार्थ्याला रिग्रेट फील होणार नाही किंवा त्याला असं वाटणार नाही की आपले मार्क जास्त होते तरी सुद्धा आपली निवड झाली नाही का, फक्त 50 पसंतीक्रमामुळे. ठीक आहे, पुढचं जे नुकसान आहे ते बघूया. पुढचं नुकसान आहे अस्वस्थता आणि संभ्रम. आता उमेदवारांमध्ये विशेषतः जे जास्तीत जास्त शाळा निवडू इच्छितात, काही उमेदवार असे आहे, मी सांगितले बहुतेक कुठे जायला तयार आहेत, त्यांच्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या अटीला जाचक अट मानली जात आहे. सगळ्यात शेवटची बाब बघा, नियमांमध्ये सतत बदल होतोय भरती प्रक्रियेच्या. त्याच्यामुळे काय होतंय बघा, पवित्र पोर्टलवरील नियमांमध्ये वारंवार होणाऱ्या बदलामुळे भरती प्रक्रियेत पारदर्शकता व विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. आता सगळ्यात महत्त्वाचे खाली बघा, या निर्बंधामुळे उमेदवार 50 पेक्षा जास्त पर्याय निवडू शकत नसल्याने निवड यादीत नाव न येण्याची शक्यता मर्यादित होऊ शकते. याच्यामुळे असं होऊ शकतं की 50 पसंतीक्रम दिल्यामुळं एखादी उमेदवाराची निवड होणार नाही आणि निवड यादीत त्याचं नाव येणार नाही कदाचित. ठीक आहे, त्याच्यामुळे जे आहे ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि या गोष्टीकडे खरोखर गांभीर्याने बघणं खूप आवश्यक आहे. त्याच्यामुळं हे जे 50 पसंतीक्रम आहे, जर एखाद्याचे 50 पसंतीक्रम योग्य ठिकाणी योग्य प्रकारे दिले तर मात्र त्या उमेदवाराचं नशीब बदलणार आहे. आणि जर एखाद्या उमेदवाराने योग्य पसंतीक्रम दिले नाही किंवा पसंतीक्रम ज्या ठिकाणी दिले त्या ठिकाणी मेरिट हाय गेला तर त्यावेळेस मात्र त्या उमेदवाराचं जे पूर्ण आयुष्य जे आहे ते बदलून जाणार आहे. शिक्षक भरतीमध्ये त्याचा नंबर लागणार नाही. तर अशा संदर्भातच हा व्हिडिओ होता. आय होप ही जी पूर्ण इन्फॉर्मेशन आहे किंवा ही जी पूर्ण माहिती आहे तुम्हाला क्लिअर झाली असेल आणि तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न पडले होते त्याचे सुद्धा तुम्हाला आन्सर मिळाला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. साईड्स नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही. आणि हा व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा अभिप्राय जो आहे तो कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय.